हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बिग बॉस मराठी सीझन 6 ची तुम्ही सगळेच वाट बघत होतात आणि आज मी आहे बिग बॉसच्या घरात. दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार. चला तर बघूया बिग बॉस मराठी 6 सीझन 6 च्या घराची पहिली झलक. हे आहे वॉशरूमचं भलं मोठं दार. चला या. हे दार इतकं जड आहे बापरे. आणि हे आहे वॉशरूम. इतकं सुंदर आहे. तुम्हाला कदाचित आरशामध्ये माझा कॅमेरामॅन दिसत असेल कारण तिथे बरेच आरसे आहेत. आणि वॉशरूम म्हणजे गॉसिपिंगसाठी, वॉशरूम म्हणजे भांडणासाठी, वॉशरूम म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी असतं. 1 2 3 वॉशरूम आहेत आणि कदाचित हेही वॉशरूम आहे. सो 4 वॉशरूम आहेत. 2 मुलांसाठी 2 मुलींसाठी कदाचित असू शकतात. पण खूप स्टोरेजसाठी जागा आहे. ग्रीन कलरचं थीम आहे, ग्रीन अँड गोल्डन. अगेन 800 खिडक्या 900 दारं ही थीम असल्यामुळे लॉकचं साईन आहे. खूप स्वच्छता आहे. पण ही स्वच्छता पुढच्या 100 दिवसात टिकणार आहे का? आणि अगेन बसण्यासाठी, टास्कमध्ये मी काय केलं तू काय केलं हे बोलण्यासाठी इथे छान सोफा आहे आणि इथे बसून बऱ्याच गोष्टी घडतात. हे वॉशरूम प्रत्येक सीझनला माझं फार फेवरेट असतं कारण का इथे खरे चेहरे दिसतात. माणसं रडतात मनमोकळेपणाने आणि आपल्या मनातल्या सगळ्या भावना कदाचित इथे येऊन बाहेर निघत असतील म्हणून हे कदाचित खूप स्पेशल आहे. पण 15-16 लोकांसाठी इतकं छोटं वॉशरूम सफिशियंट आहे का माहिती नाही, म्हणून कदाचित भांडणं होतात. पण खूप छान आहे. या वॉशरूमची एक खास झलक तुम्ही बघा. मी तुम्हाला नंतर पुढचं घर दाखवते. लिव्हिंग रूम मध्ये आहे आणि इथे अनेक कोझी कॉर्नर्स बनवलेले आहेत. 1 2 3 4 5 6 वेगवेगळे सोफे आहेत. 6 वेगवेगळे कोझी कॉर्नर्स आहेत. त्यातला पहिला हा, दुसरा मी तुम्हाला दाखवते, तिसरा तुम्ही बघा, चौथा. त्यातले सगळेच कोझी कॉर्नर्स वेगवेगळे आहेत. त्याच्या मागची डिझाईन वेगवेगळी आहे. इथे फ्लावरचा प्रिंट आहेत पण दुसरीकडे नाही. दुसरीकडे फार सिंपल आणि फार वेगळं करण्यात आलेलं आहे. चला बघूयात या लिव्हिंग रूमच्या कोझी कॉर्नर्सची एक खास झलक. मी तुम्हाला कोझी कॉर्नर बद्दल सांगितलं. हा एक कोझी कॉर्नर, एक सोफा. हा एक कोझी कॉर्नर आहे, दुसरा सोफा. त्याचे आता सगळे शूट सुरू आहेत. आणि हा एक कोझी कॉर्नर आहे, तिसरा सोफा, ज्याच्या मागे अनेक दरवाजे आहेत. त्याच्या मागे अनेक दरवाजे आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे दरवाजे आहेत. हा आहे चौथा कोझी कॉर्नर, ज्याच्या मागे डोळा देखील आहे, ज्याच्या मागे दरवाजे देखील आहेत आणि आरसा देखील आहे. आणि हा आहे 5वा कोझी कॉर्नर, ज्याच्या मागे छोट्या छोट्या खिडक्या आहेत. पण हे 5 कोझी कॉर्नर नक्की कशासाठी आहे? म्हणजे पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात इतके सोफे हे बाहेर ठेवलेले आहेत. पण यावेळेस एक गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजेच तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन आणि लिंबू मिरची हे यावेळेस मिसिंग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुळशी वृंदावन मिसिंग आहे. तर हा आहे मुख्यद्वार, जिथून कदाचित तुम्हाला आमचा कॅमेरामॅन दिसू शकतो. हाय. तर हे आहे मुख्यद्वार आणि मुख्यद्वारामधून एंट्री होते, एक्झिट होते. हे मुख्यद्वार कधीच कोणासाठी उघडू नये असं वाटतं आणि कधीच कोणासाठी बंद होऊ नये असं वाटतं. पण
हे मुख्यद्वार जेव्हा उघडतं तेव्हा प्रवेश करणाऱ्या अनेक सदस्यांचं नशीब बदलतं आणि ते 100 दिवस त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात स्पेशल 100 दिवस होतात. स्विमिंग पूल तुम्ही बघितला आहे, जिम एरिया तुम्ही बघितला आहे आणि वरची बाल्कनी तुम्ही बघितली आहे. हे घर वेड लावतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्हाला हे घर कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि बिग बॉस मराठी सीझन 6 बघायला विसरू नका 11 जानेवारीपासून फक्त कलर्स मराठीवर. आणि हे बिग बॉसचं घर आजपासून तुमचं आहे. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.